बाजार समित्यांवर नियंत्रण कुणाचं हा आता वादाचा आणि राजकारणाचा मुद्दा झालाय। 80,000 टनापेक्षा जास्त उलाढाल असणाऱ्या बाजार समित्यांच्या अध्यक्षपदी राज्याचे पणन मंत्री आणि उपाध्यक्ष पणन राज्यमंत्री नियुक्त होतील असं विधेयक विधिमंडळात मंजूर झालं। त्याबाबत माजी खासदार राजू शेट्टी यांनी टीकास्त्र सोडलं। मनमानीपणे आणलेला हा कायदा म्हणजे लोकशाहीचा गळा घोटलाय अशा शब्दात राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांवर हल्ला चढवला। भांडवलदारांची मक्तेदारी आणि कॉर्पोरेट कंपन्यांच्या हितासाठी सरकारनं हा कायदा केल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केलाय। एप्रिल 2025 मध्ये राज्य शासनानं मुख्यमंत्री बाजार समिती योजना आणली। त्यातून राज्यातील 65 तालुक्यांमध्ये बाजार समिती स्थापन करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे। दुसरीकडे ज्या बाजार समित्या 80,000 मेट्रिक टनापेक्षा अधिक उलाढाल करतील त्या बाजार समित्यांच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदी पणन मंत्री आणि राज्यमंत्री नियुक्त होतील असा कायदा आज नागपूरच्या अधिवेशनात संमत झाला। त्याबद्दल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी टीका केली आहे। हा कायदा म्हणजे शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व करणारी मंडळं बरखास्त करून नोकरशाहीचा प्रभाव आणि हस्तक्षेप वाढवण्याचं कारस्थान आहे। फडणवीस सरकारनं एक प्रकारे लोकशाहीचा गळा घोटला असल्याचा आरोप शेट्टी यांनी केलाय। भांडवलदारांची मक्तेदारी वाढवण्यासाठी आणि कॉर्पोरेट कंपन्यांना बाजार समित्यांमध्ये रेड कार्पेट घालण्यासाठीचं हे षडयंत्र असून मुंबई, पुणे, नागपूर, सांगली, अहिल्यानगर, लातूर, संभाजीनगर अशा मोठ्या बाजार समित्या ताब्यात घेण्याचा सरकारचा डाव आहे असं राजू शेट्टी यांनी म्हटलंय। एकूणच बाजार समित्यांच्या या नव्या कायद्यामुळे राज्यात आणखी एक नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे।